की लास्ट टाइम आले होते की बाबा त्यांनी खूप छान कौतुक केलं होतं की मॅडम असं पण काही असू शकते का, आता अवैध माझ्या मुलांना पण द्या. 1 महिन्याच्या मॅडमांना मी मेडिसिन दिले होते, त्याला मॅडमांच्या ऐकून त्यांच्या मुलांचा एक्सपिरियन्स सांगा. म्हणजे तुमच्या भागामध्ये किती प्रकारचं चांगलं काम होतंय समजलं का, की हे पण गोष्ट महत्वाची आहे. सगळ्यात महत्वाचं ते दुसऱ्यांदा इथं आल्यात त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या करून त्यांचं स्वागत करा, जोरदार स्वागत करा. कसलं काय करताय खाताय की नाही. ओके येस. सर्वप्रथम आपल्या नवी मुंबई नगरीमध्ये डॉक्टर पीयू मॅडमचं स्वागत करते. आणि मॅडमने आता सांगितलं की नगरसेविका आहे. मी नगरसेविका या नात्याने इथे आले नाही आहे, मी तुमच्यासारखीच पेशंट या नात्याने इथे आलेली आहे. डॉक्टर मॅडमकडे म्हणजे माझ्या बहिणीने मॅडमचे रील पाहिलेले होते इन्स्टावरती, तेव्हा माझ्या बहिणीने मला सांगितलेलं की अशा अशा मॅडम आहेत. आम्हाला कधी कल्पना पण नव्हती की त्या इथे येणार आहेत. मॅडम कधीतरी आपल्या नवी मुंबईमध्ये येतील, परंतु मी आणि माझ्या बहिणीने पूर्ण तयारी केलेली की आपण कोल्हापूर नाहीतर त्यांची एक व्हिजिट आठवड्यातून एकदा पुण्याला असते असं आम्हाला समजलं होतं. म्हणालो आपण पुन्हा जवळ पडेल, आपण पुण्याला जाऊया. आणि योगायोगाने मॅडमच इथे आल्या. पण माझ्या मुलीची नीटची एक्झाम होती, म्हटलं आपण मे महिन्यात जाऊ, पण त्याआधीच मॅडम इथे आल्या. आणि मी खूप आतुरतेने म्हणजे तुम्हाला भेटायचं होतं, खूप उत्सुकता होती माझ्या दोन्ही मुलांसाठी की ज्यांची हाईट फारच कमी म्हणजे त्यांच्या वयानुसार त्यांच्या वजनानुसार फार कमी वाटत होतं. आणि कुठेतरी हा न्यूनगंड मुलांच्या मनामध्ये असतो. प्रत्येक मुलांना असं वाटत असतं की हाईटमुळे किती शिक्षण त्यांनी घेतलं, कितीही प्रगती केली तरी हाईटमुळे कुठेतरी आपल्याला कमतरता वाटते. आणि तेच माझ्या मुलांच्या बाबतीत मला जाणवत होतं की माझा मुलगा वर्गामध्ये सगळ्यात हाईटला कमी असताना पहिला उभा राहतो, ते कुठेतरी त्याला ऑड फील होत होतं. हे नाही व्हावं आणि त्यांच्या मानसिक आणि शारीरिक तणावातून ते बाहेर यावे यासाठी मला मॅडमकडे भेटायचं होतं. मी मॅडमकडे आली. गेल्या महिन्यात मी माझ्या दोन्ही मुलांसाठी औषध घेऊन गेलं. त्यात माझी मुलगी 17 वर्षाची आहे, तिचा 1 इंच हाईट वाढलेली आहे. आणि माझा मुलगा आहे तो इथे आलेला आहे आर्यन गवते, त्याची 1.5 इंच हाईट वाढलेली आहे. आणि ह्याबद्दल मॅडम खरंच तुमचं खूप खूप धन्यवाद. कारण की अशी बरीच मुलं आहेत की ज्यांचं 1, 2, 3 इंचासाठी म्हणजे शासकीय कामामध्ये अडथळा येतो, त्यांच्या ज्या पात्रतेमध्ये त्या बसत नाहीये. म्हणून मिलिटरीमध्ये असेल किंवा पोलीस भरतीमध्ये असेल ती मुलं मागे राहतात. आणि कुठेतरी ज्या मुलांना शासकीय नोकऱ्या नसतील पाहिजे तरी देखील हाईट कमी असल्यावरती त्यांच्यामध्ये कुठेतरी कमी उंचीचा असल्यामुळे न्यूनगंड तयार होतो. आणि तो म्हणजे जन्मापासून मरेपर्यंत तो राहतो. माणूस म्हातारा झाला तरी त्याला वाटतं की माझी हाईट कमी आहे, दुसऱ्याकडे मला असं बघावं लागतं. तर मॅडम खरंच तुमचं खूप खूप धन्यवाद देते. आणि तुम्ही एवढ्या लांबून आमच्या नवी मुंबईकरांसाठी, आणि याचा लाभ फक्त नवी मुंबईकरच नाही तर आजूबाजूचे कल्याण असेल, मुंबई असेल, या परिसरातील लोक देखील इथे, अच्छा अकोला विदर्भ इथून येत आहेत सगळेजण. मॅडम खरंच तुम्ही जे हे काही करताय, हा उपक्रम राबवलेला आहे, हे शुल्क मात्र दरात आहे. आता मी तुम्हाला एक सांगायचं झालं तर तुम्हाला वाटत असेल की ते 2000, 3000, 4000 आहे. मी जेव्हा मला मॅडमचा परिचय नव्हता तेव्हा मी माझ्या मुलांची ट्रीटमेंट ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये चालू केली होती. हाईटच्या संदर्भात तिथे स्पेशल डॉक्टर आहे. त्यांनी फक्त माझ्या मुलांच्या टेस्ट करायला सांगितलेल्या, त्यांनी 12,000च्या टेस्ट केल्या होत्या. म्हणजे किती महागडं आहे ते बघा. त्यानंतर औषधांचा खर्च वेगळा. म्हणजे एवढा खर्च असून सुद्धा रिझल्ट काय मिळतो, तो शून्य मिळतो. परंतु आपण आईवडील असतो, वेडे असतो, आपण अफाट पैसा घालून आपल्या मुलांच्या करिअरसाठी असेल किंवा त्यांना मानसिक तणावातून बाहेर काढण्यासाठी, त्यांच्या हाईटसाठी आपण पैसा खर्च करत असतो, पण रिझल्ट मिळत नाही. एवढ्या मोठ्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये मी ट्रीटमेंट घेऊन सुद्धा मला रिझल्ट मिळाला नाही. जो आज मी एवढ्या शुल्क मात्र दरामध्ये मॅडमकडून, डॉक्टर पीयू मॅडम यांच्याकडून मी ट्रीटमेंट चालू केल्यावरती मला त्याचा भरपूर रिझल्ट मिळाला. मात्र 1 महिन्यामध्ये 1.5 इंच हाईट वाढणं हे छोटी गोष्ट नाही. त्याबद्दल खूप खूप